पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आता ॲक्शन मोडवर आलाय। जम्मू काश्मीर मधील 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे। भारतीय गुप्तचर संस्थांकडून स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली। स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मदतनीस असल्याचं सुद्धा समोर आलंय, तर स्थानिक दहशतवाद्यांकडून पाकिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा आणि रसद पुरवण्याचं काम सुरू असल्याची माहिती आहे। हे 14 सैतान, या 14 सैतानांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। हे 14 जण आहेत जे काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी आहेत। या स्थानिक दहशतवाद्यांचं काम नेमकं काय, तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना रसद पुरवणं, माहिती पुरवणं, त्यांची भारतामध्ये मदत करणं आणि अशा या 14 सैतानांची यादी आता भारताने जाहीर केली आहे। भारत आता ॲक्शन मोडवर आलेला आहे। 14 स्थानिक दहशतवादी आहेत ज्यांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। हे 14 जण कोण आहेत, तर हे स्थानिक दहशतवादी। स्थानिक दहशतवादी म्हणजे नेमकं काय, तर पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणं, त्यांना माहिती पुरवणं, त्यांना रसद पुरवणं, हे सगळं कोण करतं, तर स्थानिक दहशतवादी। आणि अशा 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी आता जारी करण्यात आलेली आहे। हे 14 सैतान ज्यांचा पहलगाम मधल्या हल्ल्यामध्ये त्यांनी मदत केलेली असू शकते, मदतनीस म्हणून त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना मदत केलेली असू शकते, त्यांचं सहकार्य केलेलं असू शकतं। या 14 जणांची यादी आता सरकारनं जाहीर केली। ही यादी सुद्धा आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। या यादीमध्ये यांचे फोटो आहेत, त्यांची नावं आहेत, त्यांचं वय आहे, ऑर्गनायझेशन म्हणजे कोणत्या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करतायत ते सुद्धा लिहिण्यात आलेलं आहे। एलईटी आहे, जेईएम आहे, टीआरएफ आहे, अशा संघटनांची नावं लिहिण्यात आलेली आहेत। कॅटेगरी, स्टेटस हे सारं काही लिहिण्यात आलेलं आहे। नेमके हे दहशतवादी कोण आहेत आपण पाहतोय। दहशतवादी क्रमांक 1 आदिल रहमान असं त्याचं नाव आहे। दहशतवादी क्रमांक 2 आसिफ अहमद शेख। या 14 दहशतवाद्यांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे। दहशतवादी क्रमांक 3 एहसान अहमद शेख। हरीश नजीर हा या 14 जणांच्या यादीतला चौथा दहशतवादी। दहशतवादी क्रमांक 5 आमिर नाजीर वाणी। दहशतवादी क्रमांक 6 यावर अहमद भट्ट। दहशतवादी क्रमांक 7 आसिफ अहमद कंडे। दहशतवादी क्रमांक 8 नसीर अहमद वाणी। दहशतवादी क्रमांक 9 शाहिद अहमद कुटे। दहशतवादी क्रमांक 10 आमिर अहमद डार। दहशतवादी क्रमांक 11 अदनान सफी। तर दहशतवादी क्रमांक 12 जुबेर अहमद वाणी। हे 12 दहशतवादी, या 12 सैतानांची यादी जाहीर करण्यात आली आहे। 13वा क्रमांक कोणाचा आहे, तर हारून रशीद गनी आणि 14वा दहशतवादी जुबेर अहमद गनी। या 14 दहशतवाद्यांची, स्थानिक दहशतवाद्यांची, सैतानांची यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे। तर हे 14 स्थानिक दहशतवादी म्हणजे यांचं काम नेमकं काय, तर पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणं, त्यांना माहिती पुरवणं, त्यांना रसद पुरवणं, त्यांना नकाशे पुरवणं, हे सगळं कोण करतं, तर हे स्थानिक दहशतवादी करतात। आणि या स्थानिक दहशतवाद्यांची यादी आता सरकारनं जाहीर केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आलेलं आहे आणि त्यामुळे या 14 दहशतवाद्यांची, स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली। भारतीय गुप्तचर संस्थांकडून स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। ही 14 नावं आहेत। जम्मू काश्मीर मधल्या या 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या 14 जणांचं नेमकं काम काय असतं, स्थानिक दहशतवादी नेमकं काय करतात, तर दुसऱ्या देशातून अर्थात पाकिस्तानमधून येणाऱ्या या दहशतवाद्यांना माहिती पुरवणं, नकाशे पुरवणं, रसद पुरवणं, पैसा पुरवणं, हे कोण करतं, तर हे स्थानिक दहशतवादी करतात। या 14 जणांची यादी जाहीर करण्यात आली। Thank you.